ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तर आपण नेहमीप्रमाणे तिसरा अध्याय बघतोय आणि यामध्ये आपण बघितलं होतं की भगवंतानी पहिल्यापासून हा जो कर्मयोग सांगणं सुरू केला आहे, तर इथे त्यांनी पहिल्यांदा आपण बघितलं की कर्म त्यांनी सांगितलं की तू देवाची आज्ञा समजून कर किंवा देवाने सांगितलेलं आहे निर्दिष्ट वेळ जे काही करायचं त्याप्रमाणे कर. नंतर दुसऱ्या स्टेजमध्ये त्यांनी सांगितलं की तू ही देवाची पूजा करतोय असं समजून कर्म कर. नंतरच्या काही श्लोकांमध्ये आपण ते बघितलं की चित्तशुद्धीसाठी म्हणून हे कर्म कर, तुझ्या स्वतःच्या चित्तशुद्धीसाठी म्हणून. आणि मागच्या क्लासमध्ये आपण सगळ्यात शेवटी बघितलं की हे जे कर्म आहे हे ॲज अ धर्म, म्हणजे ज्याला आपण म्हणतो गिव्ह अँड टेक असं समज. आता ह्या 2-3 हे अप्रोच आहेत. म्हणजे हे सगळे जे कर्माचे आहे हे असंच करायला पाहिजे असं नाही, हे वेगवेगळे अप्रोच साधकाचे असू शकतात. की मी देवाचा काय म्हणतो त्याला, मला देवाच्या प्रति प्रेम आहे म्हणून मी देवासाठी काम करतो, देवाची पूजा केल्याची काम करतो, किंवा देव मला दंड देईल, देव माझ्यावर रागावेल, मी पापाचा अधिकारी होईल म्हणून मी देवाच्या भीतीने कर्म करतो. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्माच्या त्यांनी सांगितलेलं की या प्रकारे तुम्ही कर. आणि शेवटी भगवंतांनी सांगितलं होतं की तू जर नाही केलं हे कर्म तर काय म्हणतात, म्हणजे देहरक्षणासाठी ॲटलिस्ट कर्म कर. म्हणजे कर्म करावंच लागतं प्रत्येकाला, कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. तर ॲटलिस्ट त्या कर्मातनं काहीतरी प्रॉडक्टिव्ह निघावं हाच उद्देश भगवंताचा आहे. की कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही, क्षणपी आपण म्हणजे एक क्षण पण आपण कर्माशिवाय राहू शकत नाही. काहीतरी फिजिकल कर्म, मेंटल कर्म आपण करतच असतो. तर जेव्हा कर्म करायचंच आहे आपल्याला, तर मग त्यातनं काहीतरी प्रॉडक्टिव्ह निघायला पाहिजे. मग त्याच्यासाठी म्हणून वेगवेगळे उपाय त्यांनी सांगितले की जर तू कर्म नाही केलं देव तुला पनिशमेंट देईल. बरं, तसं तुम्हाला नको असेल तर देवाची पूजा समजून तू कर, देवाला प्रेमाने तू या सगळ्या कर्मांनी आळवायचा प्रयत्न कर. आणि अल्टिमेटली त्यांनी सांगितलं की हे सगळं जो पूर्ण तयार झालेला आहे, पूर्ण संसार हा याचा उद्देश हाच आहे की स्वामीजी काही ठिकाणी म्हणतात की हा पूर्ण ह्या निर्मितीचा उद्देश आहे की एज्युकेशन फॉर सोल, की आपल्याला यातनं एज्युकेशन मिळायला पाहिजे. म्हणून इथे स्वामीजी म्हणजे गीतेमध्ये ते म्हणतात की हे सायक्लिक जगत आहे. हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की ही सायकल आहे पूर्ण. म्हणजे या सायकलमध्ये मनुष्य आहे, या सायकलमध्ये वनस्पती आहे, या सायकलमध्ये प्राणी आहेत, आणि या सायकलचा एक पार्ट म्हणजे हे पंचमहाभूत पण आहेत. तर या सगळ्यांचं मिळून हे जग बनलेलं आहे. आणि आपण प्रत्येकजण या सगळ्या चक्रामध्ये इंटरडिपेंडंट आहोत. म्हणजे आपल्यावर प्राणी डिपेंड आहेत, आपण वनस्पतीवर आहे, वनस्पती आपल्यावर आहेत. तर हे पूर्ण जे चक्र आहे या चक्राला, या सायकलला भगवंत म्हणतात इथे धर्म, यज्ञ. की या धर्मासाठी ज्याला आपण इकॉलॉजिकल सिस्टीम वगैरे वगैरे काही काही शब्द आपण मॉडर्न शब्द वापरले होते, की त्यासाठी तू आता ॲटलिस्ट कर्म करायला पाहिजे. कारण आणि हे करायचं असेल तर तू या म्हणजे कर्मयोगासाठी आहे. मुख्य म्हणजे की आपण कितपत या पूर्ण यज्ञामध्ये देऊ शकतो, म्हणजे हाऊ मच आय कॅन गिव्ह. सध्या आपली परिस्थिती कशी आहे की प्रत्येक वेळेस आपण घ्यायचा प्रयत्न करतो, काय मिळेल. आपण नेचरकडनं बघा किती मिळतं, एक दाणा टाका ते हजार दाणे देतं नेचर. पण आपण किती त्याला एक्सपेक्ट करतो त्याला, नेचरला पण. तर म्हणून ते भगवंत म्हणतात की इथे तू फक्त म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधू नको, फक्त स्वतःकडे हे नको करू की मला काय मिळेल, माझा स्वार्थ कसा साध्य होईल याच्याकडे विचार न करता तू द्यायचा पण विचार कर, किती जास्तीत जास्त मी कॉन्ट्रीब्यूट करू शकेल. म्हणजे गिव्ह अँड टेक ज्याला आपण म्हणतो पॉलिसी, की मी किती देतो त्याच्याच परिणामी मला परत पुन्हा काही गोष्टी मिळतील. आणि ही जर सायकल ब्रेक झाली कुठे
या सायकलला जर कुठे खंड पडला तर काय होईल, पुन्हा आपला इको बॅलन्स नष्ट होतो. म्हणजे या बॅलन्समुळे बऱ्याच सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होतात. आता बघा, या कोरोनामुळे सगळं थांबल्यामुळे की इकॉनॉमिकल प्रॉब्लेम झाले आहे, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झाले, आपल्याला म्हणजे दिसतं आहे सगळं समोर, फिजिकल प्रॉब्लेम झालेले आहेत. तर या सगळ्या प्रॉब्लेमपासनं वाचायचं असेल तर ही सायकल नीट चालायला पाहिजे. आणि सायकल जर नीट चालायची असेल तर त्यासाठी तुला कर्म करायला पाहिजे. म्हणजे माणसाच्या, आपण मागच्या बघितलं की कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, की हे सगळं वेदाने सांगितलेलं आहे पूर्ण. यज्ञार्थात कर्मण्यत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्तसंग समाचर. की तू हे कर्म कर, याचा शेवटचा आपला उद्देश आहे मुक्ती, फ्रीडम सगळ्यांना मिळवायचा आहे. पण नुसतंच कर्म न करता, कर्म करणारे लोक काय करतात की त्यांच्यामध्ये जास्त कसं काय असतं की मला काय मिळेल, माझी तुंबडी किती भरेल. पण कर्मयोगाचं तसं नसतं. कर्मयोग्याला कितपत मी देतो, किती देऊ शकतो, हा त्याचा बघायचा उद्देश असतो. आणि हे आपण देणं जे आहे सगळ्या लेवलला आहे, वेगवेगळ्या लेवलला. म्हणजे कोणाजवळ काही ज्ञान असेल, कोणाकडे एज्युकेशन असेल, आपण इमोशनल लेवलनी कोणाला सपोर्ट करू शकतो. माझ्याकडे एक मुलगी यायची इथेच कामावर पुगुरला, तर तिला थोडंसं काही स्पोकन इंग्लिशच्या संदर्भात वगैरे तिला माझ्याकडून चांगली ती MA करत होती इंग्लिशची. पण तरी जसं आता साधारण कॉलेजमध्ये होतं, तिथे चांगलं शिकवायचे नाही, तर तिने माझ्याकडनं गायडन्स घेतलं. तर ती यायची आणि मी काय शिकवायचं तिला काही. तिला म्हटलं माझी फी काय देणार तू, तर म्हटलं महाराज काय फी देणार वगैरे. म्हटलं एक काम करायचं, तू म्हणजे आमच्याचकडे पुन्हा 7वी 8वीचे मुलं मुली येतात शिकायसाठी, कम्प्युटर शिकायसाठी. तर त्यातल्या म्हटलं 1 किंवा 2 मुलींना तू इंग्लिश शिकवायचं, बेसिक ग्रामर शिकवायचं. मी तुला ज्ञान देतो आहे, तू त्यांना ज्ञान दे. तू बाहेर कुठे शिकायला गेलीस तर तू पैसे दिले असते, मला पैसे वगैरे नको आहे, मी पण ज्ञानयज्ञच करतोय तुझ्यासाठी. मग तो अजून एखाद्या हे कर ना, म्हणजे 10 मुलांची 5 मुलांची बॅच असेल, त्यातल्या एका मुलीला तू फ्री शिकव. तर ही कल्पना तिला खूप आवडली तिला, आणि ते शिकवते अजून पण. तर आपण ह्या ज्या गिव्ह अँड टेक आपण ज्या पॉलिसी ठेवतो, या गिव्ह अँड टेक पॉलिसी वेगवेगळ्या लेवलवर, ज्याला ज्याचा जो ज्ञान आहे, ज्याचा जो पैसा आहे, ज्याचा जो एनर्जी आहे, जो इमोशनली काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, तर या वेगवेगळ्या याच्यावर आपण कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. आणि हे जर आपण थांबवलं कॉन्ट्रीब्यूट करणं, तर कसं होईल की आपली स्थिती छोट्याशा तळ्यासारखी होईल. म्हणजे स्टॅग्नंट पाणी आणि वाहतं पाणी. आपल्याला माहिती आहे की वाहतं पाणी नेहमी स्वच्छ असतं, वाहतं पाणी नेहमी चांगलं असतं, निर्मळ असतं, त्याला कधीच त्या पाणी कधी खराब होत नाही. पण एका छोट्याशा पॉन्डमध्ये जर पाणी असेल तर काही दिवसानंतर पाण्याचा वास यायला लागतो, दुर्गंधी यायला लागते. म्हणून इथे ते म्हणतात की जसं नदी वाहते किंवा आपल्याला वाहणारी कुठली गोष्ट आहे ती जी स्वच्छ राहते, ती कशामुळे की बिकॉज ही पॉलिसी ही सायकल चालू ठेवायला पाहिजे. आणि ही जर सायकल आपण चालू ठेवली तर ते म्हणतात की तुला नक्कीच चांगलं कर्मयोग करू शकतो. थोडक्यात या मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की कर्मयोग म्हणजे काय की देणे, गिव्ह, जितकं आपण देऊ शकू. आता या बाकी व्याख्या सोडून द्या, पण कर्माची स्वामींनी एका ठिकाणी तशीच व्याख्या केली आहे की मी किती देऊ शकतो. म्हणजे मी घेतो ठीक आहे, पण मी किती देऊ शकतो हे स्वामींनी तिथे म्हटलेलं आहे. स्वामींनी ती फार सुंदर गोष्ट सांगितली आहे बघा की ते म्हणजे पांडव जेव्हा सोडून जातात त्यांचं राज्य, म्हणजे पांडव जेव्हा ते कुरुक्षेत्राचं युद्ध सगळं संपतं आणि नंतर ते राजसूय यज्ञ करतात, आणि त्या यज्ञामध्ये तो झाल्यानंतर ते मुंगूस येतं. ते ते मुंगूस तिथे म्हणतं की माझं अर्ध सोनाचं आहे आणि अर्ध साधा आहे. तर ते जेव्हा तो सगळा यज्ञ झाल्यानंतर तो तिथे लोळतं, पण त्याचं अर्ध शरीर काही सोन्याचं होत नाही. म्हणून तुम्ही काय यज्ञ केला आहे हा, मला वाटलं की हा एवढा मोठा राजा यांनी इतका मोठा यज्ञ केला असेल आणि इथे खूप दानधर्म झाला आहे, सगळं आहे, पण कदाचित त्याच्या इतक्या या सॅक्रिफाईसमुळे, इतक्या त्यागामुळे त्याच्या माझं उरलेलं शरीर माझं हे होईल, सोन्याचं होईल. तर त्याला विचारतात पांडव की काय तुझं हे अर्ध सोन्याचं कसं झालं. तर म्हणलं मी एका गावात गेलो होतो, तिथे ब्राह्मण राहायचा, एक त्याचं कुटुंब होतं, त्याचा मुलगा होता, त्याची सून होती. आणि जेव्हा मी त्या गावात गेलो तेव्हा 2-3 वर्षापासून दुष्काळ पडलेला होता, कोणाजवळ खाण्याचं नव्हतं,
पूर्ण गावामध्ये पूर्ण ते त्या परिसरामध्ये दुष्काळाची स्थिती होती. तर म्हणले एका त्या ब्राह्मण कुटुंबाकडे गेलो, त्यांना म्हटलं की मला म्हणजे एक ब्राह्मण त्यांच्याकडे अतिथी म्हणून आला आणि त्या अतिथीने त्यांना जेवायला मागितलं. कसं बसं त्या दिवशी चौघांच्या हातात काही एक चौतकर पोळी पडेल असं एवढं त्यांना अन्न त्यांना मिळालं होतं त्या ब्राह्मणाला. आणि नेमका त्यावेळेस अतिथी आला. मग त्या माणसाने काय केलं, तिथला मेन माणूस आहे की त्यांनी त्याचा तो म्हणजे कोरभर म्हणजे काय अर्धी पोळी त्याचा जो वाटा होता तो वाटा त्यांनी त्या गेस्टला दिला. तो गेस्ट म्हणलं माझं याने काही पोट भरलं नाही. मग त्या घरच्या स्त्रीने तिचा वाटा जो जेवायचा तो त्याला दिला. असं करत करत मुलांनी दिला, मग सुनेनी पण दिला. आणि हे चारही जण त्याला त्याचं म्हणजे त्यांना जेवायला न मिळाल्यामुळे चारही जण गेले, दगावले त्याच्यामध्ये. तर तो मुंगूस म्हणतो की ते जे काही ते हे पडलेले होते तिथे, त्या कणकेचे काही गोळे पडले होते, त्यात मी लोळलो म्हणले, त्याच्यामुळे अर्ध सोन्याचं माझं शरीर झालं. म्हणजे त्यांनी इतकं हायेस्ट सॅक्रिफाईस होतं त्यांचं, इतक्या उच्च प्रकारचं सॅक्रिफाईस होतं की त्याच्यामुळे माझं शरीर सोन्याचं झालं. आणि तुमच्या पांडवांनी इथे केलं एवढा यज्ञ, पण त्याच्यामध्ये माझं शरीर सोन्याचं झालं नाही. थोडक्यात स्वामींना तिथे सांगायचं आहे की कर्मयोग म्हणजे त्याग, म्हणजे मृत्यूपर्यंत मी माझं देत राहीन. म्हणजे मी घेणारच नाही, घेणार तर आहेच मला जेवढं पाहिजे तेवढं, पण माझं शरीर मन प्राण हे सगळं मी देईल. हा संदेश त्या गोष्टीतनं स्वामीने सांगायचा होता की कर्मयोग, थोडक्यात आपण एवढं कर्मयोगाचं मग बघतोय की कर्मयोग म्हणजे देणे. माझं जे काही आहे याचा अर्थ असा नाही की जे काही वाटून देणं असं याचा अर्थ नाही आहे, पण हे जे युनिव्हर्सल जे सायकल आहे या सायकलमध्ये मी कितपत मी देऊ शकतो आणि किती कमीत कमी मी घेऊ शकतो. म्हणजे या सायकलपासून जितकं मला आवश्यक आहे, जितकं खूप नेसेसरी आहे तेवढंच मी फक्त घ्यायचं आणि बाकी सगळं मी देत राहायचं. हा यात पूर्ण या सगळ्याचा काय म्हणतात त्याला कर्मयोगाचा बेस आहे इथे. आणि साधकाच्या दृष्टीने काय आहे की हे तर देत राहणं आहेच, पण त्यासोबत स्वतःचा इगो पण देणं आहे, स्वतःचा अहंकाराचा पण त्याग करणं आहे. हे साधकाच्या दृष्टीने. श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये बघा, श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये आपण बघितलं की त्यांनी स्वतः जाऊन ते त्या मेहताचं काम संडास साफ केल्या स्वतः जाऊन. बघ आपण बघतो की एक कोणी त्यांच्याकडे नमस्कार म्हणजे आपले मास्टर महाशय नमस्कार करत ते अजून खाली झुकतात. ठाकूर ते अजून खाली झुकतात, मग ठाकूर त्यांना साष्टांग प्रणाम करतात. थोडक्यात की ही नम्रता आणणं किंवा संडास साफ करून आपला अहंकार घालवणं ह्या साधना आहेत. आणि कर्मयोगाचा अल्टिमेट म्हणजे उच्च आदर्श आहे की तुम्ही किती सॅक्रिफाईस करता. म्हणजे शरीर पण आपण सॅक्रिफाईस करायला त्याला तयार असायला पाहिजे कर्मयोगासाठी. म्हणून इथे या आपल्या मागच्या श्लोकात आपण ते पूर्ण सविस्तर बघितलं होतं. आज आपण 16वा श्लोक बघू. म्हणून इथे 15 श्लोकात ते म्हणतात, तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, की ही आहे खरी वैदिक धर्माची शिकवण. इथे ब्रह्म म्हणजे वेद, की सर्वगत ब्रह्म सर्वगत वेदांमध्ये ही पूर्ण शिकवण दिली आहे. एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थस जीवती. म्हणतात की हे पार्थ, जो पुरुष या लोकी याप्रमाणे सुरू केलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजे शास्त्रानुसार कर्म करीत नाही, तो इंद्रिय सुखात निमग्न असा पापी आयुष्याचा पुरुष व्यर्थच जगतो. एवं प्रवर्तितम चक्रम न अनुवर्तीयत यः, की हे जे सायकल सांगितली, ही जी गिव्ह अँड टेकचा यज्ञ जो सांगितला आहे की जितकं जास्त मला देता येईल तितकं मी जास्त देणार, जितकं कमीत कमी मला जितकं आवश्यक आहे तेवढंच मी घेणार. तर या सायकलमध्ये एवं प्रवर्तितम चक्र त्याला म्हणतात. ते या चक्राचं जो अनुवर्तन करत नाही, जो या चक्राला फॉलो करत नाही, म्हणजेच काय की जो फक्त सेल्फिश स्वतःच्यासाठी म्हणून काम करतो, जो फक्त मी आणि माझ्यासाठीच म्हणून काम करतो, असा माणूस ते अघायुर इंद्रियारामो, की असा माणूस त्याचं जीवन व्यर्थ आहे. म्हणजेच कर्मयोग म्हणजे काय म्हणतात त्याला गिव्हिंग ओरिएंटेशन, की सदैव देत राहणं.
आणि फक्त कर्मी जो आहे, फक्त जो कर्म करतो तो काय करतो, तो फक्त घेत असतो की माझं कसं वाढेल, माझं प्रॉपर्टी कशी वाढेल, माझं कसं सगळ्या गोष्टीचा म्हणजे काय विस्तार होईल, याकडे त्याचं लक्ष असतं. पण कर्मयोगाचं लक्ष असतं देण्यामध्ये. म्हणून इथे म्हणतात की असा माणूस की जो सदैव देत आहे तो आहे खरा कर्मयोगी. म्हणून आपल्या पुस्तकांमध्ये बघा, पुराणांमध्ये बघा किंवा उपनिषदांमध्ये बघा की सर्वोच्च त्याग ज्यांनी केला आहे त्या लोकांची मोठी मोठी उदाहरणे आपल्या इथे आहेत. म्हणजे हा आदर्श किती जुना आहे हे आपण इथे बघू शकतो. म्हणून आत्ता मग आम्ही जी गोष्ट सांगितली स्वामीजींची, तिथे पण तो म्हणजे त्या सॅक्रिफाईसचाच फक्त तिथे इम्पॉर्टन्स आहे. तर या कर्माचं ते म्हणतात की जो माणूस हे चक्र काय त्या चक्राला अनुसरून जो चालत नाही तो म्हणतात की अघायू, म्हणजे पापाचं आयुष्य तो घालवतात. म्हणजे त्या आयुष्यामध्ये तो जे काही करतोय, किती खराब शब्दांनी वापरलाय बघा इथे, की तो जो काही त्या जीवनात करतोय ते सगळं बिना कामाचं आहे. हां, आणि इंद्रियाराम, आणि जो फक्त सेन्शुअल लाईफ जगतो की स्वतःसाठी, मी आणि माझे दोन, मी आणि माझी फॅमिली, मी आणि माझं, एवढंच जो जगतो आहे तो काय म्हणतो मोघमस जीवती. म्हणजे असा माणूस भार आहे या पृथ्वीवर, फुकट जगतो आहे तो. अशा माणसांचं आपल्यावर भार, कारण असे लोक भरपूर. आता समजा आपण म्हटलं की झाडाला किती वर्ष जगू शकतं, कासव तर ऐकलंय की 350 वर्ष कासव जगतं. मग अशा जगण्याला काय फायदा आहे? हां, म्हणजे मी आहे, मला 15 मुलं आहेत, मला 30 नातवंड आहेत, असं जगण्याला काय अर्थ आहे? जर मी समाजाच्या कामात येत नसेल, मी जर या पूर्ण चक्रामध्ये माझं जर कॉन्ट्रीब्युशन करू शकत नसेल, तर भगवान श्रीकृष्ण इथे म्हणत आहेत की असा माणूस अघायुर इंद्रियाराम, की तो खरोखर फुकट त्याचा वेळ घालवतो आहे या जगण्यामध्ये. त्यालाही बेनिफिट मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याला कुठलंच प्रकारचं काय म्हणतात त्याला पुढे पण, म्हणजे या जन्मात त्याला मिळणारच नाही काही, पण यानंतरचा पण त्याला जन्म जेव्हा होईल किंवा त्याला जे काही मिळेल त्याचं त्याला काही फळ मिळणार नाही. ते पुढे म्हणतात की यस्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. आता इथपर्यंत 16व्या श्लोकामधून सांगून भगवंत आता त्याचं या कर्मयोग जे लोक आपल्या जीवनात आचरण करतात त्याचा त्यांना काय फायदा होतो, काय बेनिफिट होतं, हे आता इथे ते सांगतायत. कारण इथे लक्षात ठेवायला पाहिजे की कर्मयोग म्हणजेच काही एंड नाही आहे. कर्मयोग ही एक पायरी आहे. म्हणजे आपला उद्देश आहे मोक्ष मिळवणं. आता मोक्ष मिळवण्याच्या रस्त्यावरची ही एक पायरी आहे कर्मयोग. हे फार महत्त्वाचं आणि लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्या नंतर होणार आहे ज्ञानयोग. म्हणजे ज्ञानयोगासाठी मला तयार होण्यासाठी म्हणून कर्मयोग आहे. म्हणजे स्वामीजींना आपण म्हणतो, स्वामी विवेकानंदांनी खूप कर्माचं सांगितलं आहे, कर्मावर खूप स्वामीजींनी जोर दिला आहे, सगळं दिलं आहे. परंतु तरी स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात, म्हणजे त्यांची मॉडर्न लँग्वेज आहे, पण स्वामीजी म्हणतात की कर्माचा उद्देश हा फक्त चित्तशुद्ध करण्याचा आहे. आपला उद्देश आहे मोक्ष. स्वामीजी म्हणतात आपला उद्देश आहे लिबरेशन. आणि लक्षात ठेवा कर्माने फक्त लिबरेशन, हां, तर कर्माने लिबरेशन कधीच मिळणार नाही. म्हणून हे क्लिअर लक्षात ठेवायला पाहिजे की ही एक स्टेप आहे. आणि हे कसं आहे ना, कर्म केल्याशिवाय तुम्ही ज्ञानयोगात पोचू शकत नाही. आणि ज्ञानयोगात पोचायचं असेल तुम्हाला कर्मयोग आवश्यक आहे. दोन्हीही तुम्हाला आवश्यक आहे. फक्त यात इन्फेरियर आणि सुपिरियर असा हा फरक नसून या स्टेप्स आहेत. म्हणजे कर्मयोगावर केल्यानंतर तुम्हाला चित्तशुद्धी करायची आहे. चित्तशुद्धी केल्यानंतर तुम्ही उपासना करण्यासाठी काय म्हणतात तयार व्हाल, तुमची मानसिक परिस्थिती. उपासना केल्यानंतर तुम्ही ज्ञान प्राप्त होण्यासाठी तयार झालात. आणि ज्ञान केव्हा मिळेल? जेव्हा भगवंताची इच्छा होईल किंवा त्यांची कृपा होईल. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पहिलं कर्मयोग. आणि ते एका लिमिटपर्यंतच, म्हणजे त्याचाही एक लिमिट आहे कर्मयोगाची. सगळं जीवन काही कर्मयोग करत राहून त्याला म्हणजे चालणार नाही आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण म्हणू शकतो ना की आईच्या पोटामध्ये 9 महिने 10 महिने बाळ असतं, पण तेच 9 महिने 10 महिन्यानंतर उशीर झाला तर
तेच त्याचं तिथं असणं त्याच्यासाठी संकटाचं होऊन बसतं. म्हणजे एका वेळेस त्याला 9-10 महिन्यानंतर बाहेर यायलाच पाहिजे. तसंच आपण जेव्हा जेव्हा काही आपण कर्मयोग करतो किंवा या साधना करतो, साधनेचा एक परमोच्च बिंदू गाठल्यानंतर त्याला पुढे ते सोडून द्यायलाच पाहिजे. तो बघा, तो वॉल्टचा गेम असतो ना, की तो ऑलिम्पिकमध्ये बघितलं असेल आपण, की जोरात धावत येतो, तो मोठा त्याच्या हातामध्ये एक बार असतो आणि तो बार ठेवून त्या नेटच्या तिथे एक नेट लावली असं नेटच्या त्या पलीकडे जातो. तर त्या बाराला हात पाय कुठेच टच न होता त्याला तिकडे जायचं आहे. तर तो स्पीड घ्यायसाठी त्या बारचा उपयोग करतो आणि तो सोडतो बरोबर. तर ते सोडणं महत्त्वाचं आहे. कुठे सोडायला पाहिजे. त्यांनी पहिले सोडलं तरी प्रॉब्लेम आहे, नंतर सोडलं तरी फाऊल आहे, पण ते कुठे सोडायला पाहिजे याला फार महत्त्व आहे. म्हणून आपण जे काही करतो, कर्म करतो, जे काही या सगळ्या याच्यामध्ये आपण करतो, या सगळ्या करण्यामध्ये हे सोडणं महत्त्वाचं आहे. की कुठे मी कुठच्या लिमिटपर्यंत मी जायला पाहिजे आणि कुठे सोडायला पाहिजे. म्हणून त्या 6व्या अध्यायामध्ये पुढे येईल ते आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणच मुच्यते योगारूढस्य तस्यैव शम कारण उच्यते. की जो या योगावर आरूढ होणार आहे त्याच्यासाठी कर्म इम्पॉर्टंट आहे. आणि जो या याच्यावर योगावर त्याने विजय मिळवला आहे, म्हणजे कर्मयोग त्याने ऑलरेडी चांगला केला आहे, त्याचं मन शुद्ध झालं आहे, तेव्हा त्याला कर्मयोगाची आवश्यकता नाही आहे, तेव्हा त्याला क्षमाची आवश्यकता आहे. तो तिथे नंतर त्याची वेगळ्या प्रकारची साधना सुरू करेल. परंतु त्या लेव्हलला जे त्याला कर्म आवश्यक आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात ना, की जोपर्यंत म्हणजे 9 महिने होत नाही तो पण गर्भधारिणी असेल तर तिथं हळूहळू काम पूर्ण होतं. म्हणजे काम कमी कमी होत जातं. याचाच अर्थ की जसं जसं तो साधनेकडे जातो तसं त्याच्या कर्माचा पण तो ओढ किंवा कर्माची पण ती जी काय म्हणतात त्या रजस असतो त्या कर्मामध्ये, तो त्याचा पूर्ण हळूहळू कमी होऊन जातो, इच्छा कमी होते. तर इथे मग आता ज्ञानयोग पुढचा तो आपण बघितलायचा मागच्या मग याच्या क्लासेसमध्ये, की कर्मयोग करणार आणि ज्ञानयोग म्हणजे काय, तर ज्ञानयोग म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन असं सगळं करून तो शेवटी त्या मोक्षापर्यंत पोचणार. हे तो त्याला तिथे कळतं. आणि म्हणून तिथे म्हणतात की यस्तु आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानव आत्मन्नैव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. हे आहे फळ. म्हणजे तुम्ही जर कर्मयोग व्यवस्थित साधला तर त्याला एकदम काय युरेका मुवमेंट शोध लागतो त्याला, की आतापर्यंत मी आनंद बाहेर शोधत होतो, पण आनंद तर माझ्यामध्येच आहे. आतापर्यंत मी सगळ्या सिक्युरिटी ज्याला आपण इतकं धरून बसतो, ती सिक्युरिटी मी आतापर्यंत बाहेर शोधत होतो, पण सिक्युरिटी तर माझ्यामध्येच आहे, तो भगवंत माझ्यामध्येच आहे. आतापर्यंत अपूर्णता माझ्यामध्ये वाटत होती आणि ती माझ्यातली अपूर्णता पूर्ण व्हावी म्हणून मी आतापर्यंत त्या जगाच्या मागे धावत होतो, पण ते पूर्णत्व तर माझ्यामध्येच आहे. हा शोध लागल्यामुळे, हे त्याला रिअलायझेशन झाल्यामुळे तो म्हणतात की यस्तु आत्मरतिरेव आत्मतृप्तश्च मानव. तो त्याच्यामध्येच तो काय म्हणतात त्याला तो व्यग्र आहे, व्यस्त आहे. त्याला आता दुसऱ्या कोणाची आवश्यकता नाही आहे. आपल्याला आपल्या आनंदासाठी, आपल्या सिक्युरिटीसाठी, आपल्या फुलफिलमेंटसाठी आपल्याला बाहेरच्या जगाची बरीच आवश्यकता आहे. आपल्याला वाटतं की बाहेरचं जगच सगळं काही आहे. आणि दिस इज व्हॉट डेल्युजन इज. डेल्युजन म्हणा किंवा मोह म्हणा, हा दुसरा कुठलाच नाही आहे. की ज्या जगापासून मला काहीतरी मिळणार, या जगामुळे मला सगळे प्रॉब्लेम्स आहेत, हे असा जो विचार करतो आपण की माझ्या सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ काय आहे, हे जग. पण जगामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम तुमच्यामध्येच आहे आणि सोल्युशन पण तुमच्यामध्येच आहे, हेच लक्षात ठेवायला पाहिजे. कुठेच प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये आणि सोल्युशन पण आहे आपल्यामध्येच. दिस इज व्हेरी वंडरफुल थिंग. हां, तर म्हणून ते म्हणतात की असा माणूस की ज्यांनी असा कर्मयोग त्यांनी आचरला आहे, तो काय करतो, जो मनुष्य आत्म्यातच रमलेला आणि आत्म्यातच तृप्त. कारण आता त्याला दुसरं काही द्यायचं, त्याला लक्षात आलं आहे की बाहेर जाऊन फायदा नाही आहे. कारण ती फुलफिलमेंट, पूर्णत्व, आनंद, सिक्युरिटी ही सगळी मला मिळाली आहे. आता मला बाहेर जाऊन द्या काही अर्थ नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये संतुष्टी येते. नाव ही इज फिलिंग फुलफिलमेंट. त्याला आता काही त्याच्या याच्यामध्ये राहत नाही. म्हणून आपण त्या बघा त्या हे श्लोक बघत असताना
स्थितप्रज्ञाचे, तेव्हा आलं होतं प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगताम आत्मन्यवान तुष्ट तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, की असा माणूस त्याची प्रज्ञा आता त्याच्या इथे प्रतिष्ठित झाली आहे की आता त्याला तो कधीच त्या बाह्य गोष्टीकडे तो धावणार नाही, कधीच तो त्या जगाकडे अशा दृष्टीने बघणार नाही की जग मला प्रॉब्लेम आहे. ते जगात राहतील, जगात सर्व कर्म करतील, परंतु त्यांना या जगापासून आता भीती उरलेली नाही. म्हणून इथे आता हा त्यांनी त्याचा म्हणजे बेनिफिट सांगितला आहे कर्मयोग जर खरोखर आपण केला तर. कारण त्याच्यात दोन फरक आहे की कर्मयोगी आणि ज्ञानी. कर्मयोगी काय करतो की त्याला पूर्णत्व मिळण्यासाठी म्हणून तो काम करतो, म्हणजे ही ॲक्ट्स फॉर गेटिंग फुलफिलमेंट, की तो अपूर्ण आपण स्वतःला अपूर्ण समजतो आणि मला हे कर्म करून पूर्णत्व मिळेल म्हणून आपण कर्म करतो. पण ज्ञानी जो आहे हा ॲक्ट्स आउट ऑफ फुलफिलमेंट. ह्या दोघांमध्ये फरक आहे. हां, की मी माझ्या पूर्णत्व मिळण्यासाठी म्हणून धावपळ करतो आहे, पण त्याला पूर्णत्व मिळाल्यामुळे तो कर्म करतो आहे. त्या दोघांमध्ये फार मोठा फरक आहे. पुढच्या श्लोकांमध्ये येतील की लोकसंग्रह मेमावी वगैरे पुढे श्लोक येतील की असा मनुष्य इवन भगवंत मी कशासाठी काम करतो आहे भगवंत सांगतात, किंवा मोठे मोठे जे लोक होऊन गेलेत ते कशासाठी काम करतात, ते तर सगळं त्यांनी ते सगळं मिळवलेलं आहे, तरीही ते लोकांच्या चांगल्यासाठी काम करतात. का करतात हे त्यांनी पुढच्या श्लोकामध्ये आपण जेव्हा येईल तेव्हा बघू. तर इथे या 17 श्लोकांमध्ये भगवंतांनी तेवढं सांगितलं. पुढचा श्लोक पण त्याचाच थोडंसं हे आहे. नैव तस्य कृते नार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रय. आता ते म्हणतात की या संसारात त्या पुरुषाने कर्म करण्यानेही काही मिळवायचे प्रयोजन असत नाही, किंवा न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच याचा सगळ्या भूतांचे ठिकाणी काहीही स्वार्थाचा संबंध नसतो. आता इथे समजून घ्यायला पाहिजे की त्यांनी जेव्हा स्वतःचा इंडिपेंडन्स शोधून घेतलेला आहे की नाव ही इज अ रिअल इंडिपेंडंट मॅन, तो कुठल्याही गोष्टींवर आता तो अवलंबून नाही आहे. तो फिजिकली डिपेंड असेल कारण त्याला जेवण खावण लागतं, त्याला सगळे नियम मानावं लागणार आहे, जगात राहतो म्हणजे समाजामध्ये त्याला राहावं लागणार आहे, त्याच्यामुळे तो बाहेरचे तो नियम सगळे पाळेल, परंतु तो आत त्याच्यामध्ये एक इंडिपेंडंट भाव आलेला आहे की त्याचा आता बाहेरच्या गोष्टींवर कुठल्याही गोष्टींवर तो अवलंबून नाही आहे, की सायकोलॉजिकली तो आता पूर्ण स्वतःवर त्याचा कंट्रोल आहे. आपला आज ना बाहेरच्या गोष्टींवर कंट्रोल आहे ना आपल्या आतल्या गोष्टींवर कंट्रोल आहे. आणि प्रॉब्लेम हाच आहे की आतल्या गोष्टींवर कंट्रोल नाही आहे, आपलं इमोशन्स आपल्या ताब्यामध्ये नाही आहे, आपलं काय मन आपल्या ताब्यामध्ये नाही. या सगळ्या ह्या गोष्टींमुळे आपण या सगळ्या कचाट्यात सापडलेला आहे. परंतु हा बाहेरच्या गोष्टीवर जरी डिपेंड असला ज्ञानी, तरीही आतून तो कुठल्याही गोष्टींनी सायकोलॉजिकली इमोशनली कोणावर तो डिपेंड नाही आहे. हा इथे मोठा फरक आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तस्य कृतेनं अर्थ म्हणजे हे की अशा माणसाला त्यांनी काही करून पण त्याला काही मिळणार नाही आहे, आणि न करून न चास्य सर्व भूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रय. कारण आपल्या जगामध्ये दोन प्रकारचे माणसं असतात बघा. एक आहेत की खूप काम करणारे, म्हणजे त्याला आपण कामसू म्हणतो किंवा वर्कोलिक म्हणतो. हां, आणि एका प्रकारचे माणसं आहेत की कामच करत नाही. दोन्ही प्रकारचे माणसं आहेत. एक खूप काम करणारे आणि एक आणि काहीच काम न करणारे. तर इथे ते म्हणतायत की असा हा ज्ञानी जो आहे तो या दोन्ही गोष्टीला ॲडिक्टेड नसतो. म्हणजे जेव्हा काम असेल तेव्हा काम करेल, म्हणजे त्याला काम पाहिजे जगायसाठी, किंवा काम न करून तो आळशी होतो असं नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय की तो आता कर्मावर कुठल्याही प्रकारावर तो आता डिपेंड नाही आहे, कारण त्याला माहिती आहे की कर्मापासून त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आहे. ही इज टोटली नॉन अटॅच्ड. त्याला या कर्मापासून काम केलं काय, कारण वर्कोलिक माणूस म्हणा किंवा खूप काम करणारा माणूस काय, त्याला काहीतरी अपेक्षा आहे फळाची, म्हणून तो कर्म करतोय. तर इथे भगवंत म्हणतायत की असा माणसाला काही प्रयोजन मिळवायचं काही प्रयोजनच नाही आहे त्याला, कारण जे मिळवायचं ते मिळालं आहे.
त्याला मनाची शांती मिळाली आहे, सायकोलॉजिकल तो स्टेबल झालेला आहे, हां, त्याला या जगाकडून दुसरी काही गोष्टीची अपेक्षा नाही आहे. आता ती अपेक्षा नसल्यामुळे त्या कर्मापासून त्याला काही प्रयोजन नाही मिळवायचं. ॲटलिस्ट आपल्याला आज कर्मापासून मिळवायचं प्रयोजन काय आहे की आपली चित्तशुद्धी व्हावी. एवढं तरी आपलं आता आजचं हे आहे की मला माझं मन शुद्ध व्हावं, ही आपली अपेक्षा आहे. ॲटलिस्ट अशा कर्मयोगाची ती अपेक्षा पण नाही त्याची, कारण बिकॉज इट इज ओव्हर, त्याची ऑलरेडी त्याची तशी झालेलं आहे सगळं. म्हणून आपण इथं असं ठेवलं पाहिजे की आपण फायनान्शियल काय म्हणतात त्याला डिपेंडन्स किंवा फायनान्शियली आपण प्रिपेअर राहावं, या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण एका सर्टन एज नंतर सायकोलॉजिकली आपण किती हे आहेत ते लक्षात घ्यायला पाहिजे. नाव आपल्या पूर्ण डिपेंडन्स पैशांच्यावर तर आहेच, पण शिवाय सायकोलॉजिकली पण आपण डिपेंडंट आहोत. पण एक वेळ अशी येईल की ते पैसे सगळे बँकेत भरपूर असतील पण आजूबाजू लोक नसतील, तेव्हा तुम्ही कसं राहणार? या गोष्टीचा विचार आतापासून व्हायला पाहिजे रिटायर्ड. कारण जगावर डिपेंडन्स म्हणजे संसार आणि भगवंतावर डिपेंडन्स म्हणजे मोक्ष, म्हणजे ज्ञान. हे एक गोष्ट क्लिअर करून घ्यायला पाहिजे की जितके आपण जगावर अवलंबून राहू, जितकं या जगाकडे माणसांकडे वस्तूंकडे त्यांच्यावर आपण डिपेंड होत राहू, तेवढं समजून घ्यायला पाहिजे की आपण त्या संसारातमधून बाहेर निघालोच नाही, संसारातच आपण अडकलो आहोत सगळं. या जगावर डिपेंड राहायचं की देवावर डिपेंड राहायचं? जगावर जर डिपेंड राहिला तर तुम्ही संसारातच अडकणार आहात, आणि देवावर जर डिपेंड तुम्ही राहिलात तर तुम्हाला खरोखर मोक्षाकडे जायसाठी तुम्हाला वाट मिळणार आहे. तर म्हणून ते म्हणतात की या कर्मापासनं त्याला, कर्म करण्यापासून आणि न करण्यापासून त्याला काही ते मिळवायचं नाही आहे. पुढे म्हणतात मग भगवंत 19व्या श्लोकामध्ये, तस्माद असक्त सततम कार्यम कर्म समाचर असक्तो हि हाचरण कर्म परमाप्नोती पुरुषः. म्हणून तू आसक्ती सोडून नेहमी कर्तव्य कर्माचे चांगल्या प्रकारे आचरण कर, कारण अनासक्त पुरुष कर्म करीत असता परमात्म्याला प्राप्त होतो. आता तो भगवंत म्हणतात की अर्जुना, आता हे क्लिअर झालं आहे आपल्याला की कर्म करायला पाहिजे आणि आपला उद्देश काय? मोक्ष आपला उद्देश आहे. मोक्ष म्हणा किंवा इमोशनल इंडिपेंडन्स हा आपला खरा उद्देश आहे. हा जर उद्देश आहे तर काय करायला पाहिजे? तस्मात असक्त सततम कार्यम कर्म समाचार, की चल आता उठ, कामाला लाग. आतापर्यंत तो जर सगळं धनुष्य बाण वगैरे सगळं ठेवून दिलेलं आहे, तो म्हणताय की आता हे सगळं सोड. आसक्ती, आता मी तुला आतापर्यंत सांगितलं की आसक्तीचं कसं हे आहे, कसा मोठा. कारण बघा ना, आपण या सगळ्या गोष्टींच्या याच्यामध्ये स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात ना की कितीही चांगलं गोष्टी असो, कितीही चांगल्या इन्स्टिट्यूशन असो, कितीही चांगला माणूस असो, पण त्याने जर आपल्याला इमोशनली जर बांधून ठेवलं असेल तर ती सोन्याची चेन समजायची. चेनच आहे ती. कितीही चांगलं इन्स्टिट्यूशन असू दे, कितीही मोठी इन्स्टिट्यूशन असू दे, कितीही मोठा चांगला माणूस असू दे, कितीही माणूस म्हणतोय मी, कितीही चांगला सज्जन माणूस असू दे, पण तुम्ही अटॅच झालात की तुम्ही तिथे अडकले गेलात. म्हणून इथे बघत म्हणतात की आसक्ती सोडून तो कर्तव्य कर्माचे, आपण याच्या आधी बघितलं की नियतम कुरु कर्मत्वम कर्मजायो ह्या कर्मणा, की तू नियत कर्म तुझं काय, तू क्षत्रिय आहे. तू क्षत्रिय असल्यामुळे तुला कामाला लागायला पाहिजे. कारण क्षत्रियाचं कामच काय आहे की धर्माचं रक्षण करायचं, आणि धर्माचं रक्षण तुला करायचं असेल तुला युद्ध करणं आवश्यक आहे. म्हणून या श्लोकामध्ये आता भगवंत हा कर्मयोगाचा एक काय थोडासा भाग संपवतात आणि याच्या पुढे सुरू करतील भगवंत की मी स्वतः काम का करतो, किंवा मोठे मोठे लोक जे ज्ञानी लोक ज्ञान झाल्यानंतर का काम करतात, इथे त्याचा पुढचा तो सब्जेक्ट सुरू होतो. त्याआधी मला असं वाटलं की स्वामीजींनी, म्हणजे थर्ड हा चॅप्टर हा पूर्ण कर्मयोगाचा चॅप्टर आहे. स्वामीजींनी पण कर्मावर खूप जोर दिलेला आहे, आणि थोडीशी भाषा कमी असते, वेगळी असेल, पण ह्याच म्हणजे ह्या श्रीकृष्णांनी सांगितलेल्या ह्या कर्मयोगाचा आधार घेऊनच स्वामीजींनी पण त्यांचा, तुम्ही जर कर्मयोग वाचाल तर त्यात तुम्हाला काही काही असे
तुम्हाला विखुरलेले दिसतील पॉईंट सगळे हे. त्यात स्वामीजींनी इम्पॉर्टंट त्यात पॉईंट फक्त सांगितलं आहे की जे काही आपण कर्म करतो, भगवंत म्हणतात ना की आपण कर्माशिवाय राहूच शकत नाही. मग कर्म जेव्हा करतो तर तेव्हा स्वामीजी म्हणतात की कुठलंही कर्मातनं 2 रिझल्ट निघतात, एक चांगलं आणि एक वाईट. म्हणजे कुठलंही कर्म घ्या तुम्ही. म्हणजे आपण स्वामीजीचं उदाहरण दिलं की आपण चालतो रस्त्यावर, तर तिथे किती किडं माकडे आपल्या पायाखाली येतात. हां, म्हणजे एक साधारण उदाहरण तिथं आपण देतो आहे. तर कुठल्याही कर्माचं चांगलं आणि वाईट, गुड अँड इव्हिल, असं 2 प्रकारचे रिझल्ट निघतात. आणि चांगलं जर असेल तर ते सोन्याचं बंधन झालं, आणि जर वाईट असेल तर लोखंडाचं बंधन झालं. तर स्वामीजी इथे त्याच्यावर जोर देतात की हे दोन्हीही बंधनं आहेत. म्हणजे इव्हन कर्म करणं पण शेवटी बंधनच आहेत स्वामीजी म्हणतात. पण कर्म करायलाच पाहिजे. कर्म कसं करायला पाहिजे? स्वामीजी म्हणतात नॉन अटॅचमेंट, स्वामींनी शब्द वापरलेला आहे. आणि श्रीकृष्णांनी शब्द काय वापरला आहे? आसक्त होऊन. म्हणजे आसक्तीरहित होऊन कर्म कर, सेमच वर्ड. म्हणून स्वामी म्हणतात की कर्म करायचं आहे आपल्याला. कर्म करताना चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी त्याचा फळ आपल्याला मिळणार आहे. चांगली गोष्ट पण आपल्याला बांधून ठेवणार आहे आणि वाईट गोष्ट पण बांधून ठेवणार आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात की या दोन्हींचा आपल्याला त्याग करायचा आहे. मग त्याग कसा करणार आपण? ती साखळी कशी तोडणार? आसक्त न होता काम करणं, अनासक्त होऊन काम करणं. असं जर काम केलं तर स्वामीजी म्हणतात की तुम्ही आपोआप त्या सगळ्या या कर्माच्या बंधनातून बाहेर पडाल. आणि म्हणून मग स्वामी थोडंसं ते एक वेगळं त्यात आणलेलं आहे की हे चांगल्या आणि वाईटाचा जे आपण कर्म करतो त्याचा आपला चारित्र्यावर कसा फरक पडतो. स्वामीजींनी तो फेमस सांगितलं आहे की ते लेक असतो, मोठा तलाव आहे, आणि तलावामध्ये जर आपण एखादा दगड फेकला तर तो तरंग असतो, तो दगड फेकला तो तरंग हळूहळू किनाऱ्यापर्यंत जातो, आणि पुन्हा एक छोटासा तरंग किनाऱ्यापासून पुन्हा त्या दगडापर्यंत येतो. तर स्वामीजी म्हणतात की मी एखादं कर्म केलं, त्या कर्माचा संस्कार माझ्यावर होतो, आणि त्या कर्मामध्ये एक पॉसिबिलिटी असते. ती जशी वेव पूर्ण ती किनाऱ्यापर्यंत गेल्यानंतर पण परत यायची एक पॉसिबिलिटी आहे. तसंच चांगलं कर्म केलं तरी ती पॉसिबिलिटी आहे की परत चांगलं कर्म करायची माझी इच्छा होईल, आणि वाईट जर कर्म केलं तर पुन्हा माझी तशीच इच्छा होईल की मला वाईट कर्म करायचं. हा एक सूक्ष्म तिथे स्वामीजीने पॉईंट आणला आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये की कर्म करताना हे पण बघायला पाहिजे आपण की कर्म काय. म्हणून आपण तिथे म्हटलं होतं बघा पहिल्या 2 क्लासेसच्या आधी की सात्विक, राजसिक आणि तामसिक कर्म करायचं. कर्म तर आपल्याला करायचंच आहे, पण त्या कर्मामध्ये पण सात्विक कर्म आपण करायला पाहिजे. कारण राजसिक मग कर्म नाही का? मग काय आहे कर्म? तामसिक पण काय कर्म नाही का? कर्मच आहे. मग मी तामसिक कर्म करतो, पण त्याने चित्तशुद्धी होणार नाही आहे तुझी. इथे स्वामी तेच म्हणतायत की जर तो तरंग तामसिक असेल तर पुन्हा तामसिक काम करण्याची तुमची प्रवृत्ती होईल, कारण तो काय संस्कार तुमच्यावर होतोय. म्हणून जर आपण सात्विक कर्म केलं किंवा चांगल्या प्रकारचं कर्म करायचा प्रयत्न केला, किंवा जसं श्रीकृष्णांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारे कर्म करा तुम्ही, अशा प्रकारचं जर कर्म केलं तर आपलं चित्तशुद्धी व्हायला मदत होते. आणि ते स्वामीजी म्हणतात की असं काम जर आपण केलं तर त्यांनी आपलं चांगलं कॅरेक्टर फॉर्म होतं. कॅरेक्टर म्हणजे स्वामीजी म्हणतात की सम टोटल ऑफ संस्कारच. म्हणजे माझ्यामध्ये चांगले संस्कार असतील, मी सारखं रिपीटेडली चांगले कामं करत गेलो तर माझं एक कॅरेक्टर बनलं. तसं मी जर काही खराब काम करत गेलो तर असं करता माझं एक कॅरेक्टर झालं की मी खराब. आपण बघतो ना की चोरी केल्याशिवाय राहू शकत नाही, आणि एखादा सज्जन माणूस कोणाला मदत केल्याशिवाय राहू शकत नाही. ती एक गोष्ट आहे ना की त्या एका नदीच्या किनारी एक साधू बसला होता, आणि तो विंचू त्याला चावला. तो पुन्हा त्यांनी पाण्यात घेतला आणि पुन्हा त्याला पाण्यात सोडला. पुन्हा तो विंचू आला, पुन्हा त्याला चावला. पुन्हा त्यांनी तो उचलला, पुन्हा तो फेकला. तर ते कोणी जर विचारलं काय करताय तुम्ही, तर म्हणतं विंचूचं काम करतो, मी माझं काम करतोय. हे जे आहे स्वामीजी म्हणतात की अशा प्रकारे जर कर्म करत गेला आपण, तर स्वामीजी म्हणतात इतके की आपल्याला संस्कार आपल्यावर चांगले होतील, आणि या असे चांगले संस्कार, असे सात्विक संस्कार आपल्याला हळूहळू वरती येऊन जातील मोक्षाकडे. म्हणजे थोडक्यात
काट्याने काटा काढणं ज्याला म्हणतो आपण, की या कर्मानीच या कर्मातून मुक्त व्हायचं आहे. कर्म करावंच लागणार आपल्याला, कर्म न केल्यास राहू शकत नाही आपण. मग असं कर्म करायचं की त्या कर्माचा प्रभाव माझ्यावर पडणार नाही, त्या कर्मामध्ये मी अडकणार नाही. हा पॉईंट म्हणजे आपल्या स्वामींच्या कर्मयोगाच्या मध्ये आपण बघतो. आणि स्वामींची अजून एक पॉईंट आणलेला आहे की कर्म तुम्ही काय, स्वामीजी म्हणतात की डोंट डू कर्म लाईक अ स्लेव. तिथे म्हणजे ते म्हणतात मास्टर आणि स्लेव, स्वामींनी शब्द वापरला तिथे, की काम करा मास्टर सारखं, नॉट स्लेव. स्लेव म्हणजे कसं, सेल्फिश कर्म, की जे काही कर्म करतो ती माझ्यासाठी, माझ्या 4 लोकांसाठी, म्हणजे माझ्या फॅमिलीसाठी, असं न करता स्वामीजी म्हणतात की तुम्ही त्या कर्माचे मालिक होऊन काम करा. म्हणजे त्या कर्मासाठी म्हणून तुम्ही कोणाचे स्लेव होऊ नका. तिथे एक त्यांनी म्हणजे तुम्ही जेव्हा कर्मयोग असाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. काही काही पॉईंट मुद्दा मी थोडं कम्पेअर करतो आहे याचा, कारण स्वामीजींना बरेच वेळा होतं ना की बाबा गीता केव्हा होऊन गेली, मग पुन्हा स्वामीजींनी सांगितलं, यात फरक कुठेच नाही आहे. मात्र तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं तर स्वामीजी म्हणतात इथे की मोक्षच हा आपला उद्देश आहे, कर्म उद्देश नाही आहे. लिबरेशन इज अवर गोल. आणि वेदांत पण म्हणतो ज्ञान आपलं गोल आहे, कर्म आहे चित्तशुद्धीसाठी. आणि स्वामीजी पण म्हणतात की कर्म करायला पाहिजे. पण स्वामीजींनी कर्माचा जोर का दिला त्याच्यावर, की कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. आणि तेव्हा आपला भारताचा समाज इतका म्हणजे काय निष्क्रिय झाला होता, तर त्यांना थोडंसं वरती आणण्यासाठी म्हणून स्वामींनी कर्माचा खूप प्रत्येक ठिकाणी स्वामींनी कर्माचा तिथे पॉईंट आणलेला आहे. आणि आवश्यक आहे तो. आता आपण आपल्या जीवनात बघू शकतो की कर्म नाही केलं तर तुम्हाला चित्तशुद्धी होण्यासाठी पण काही चान्स नाही आहे. म्हणून श्रीकृष्णाने सांगितलेला आणि स्वामींनी सांगितलेला याच्यामध्ये फरक काही असा विशेष नाही आहे. म्हणून स्वामी की कर्मयोग म्हणजे थोडक्यात नाही बघा, कर्म करा. आता फॉर एक्झाम्पल स्लेवसाठी कर्म म्हणजे थोडक्यात माझ्या स्वतःसाठी काम करणं. आणि आतापर्यंत आपण 3-4 भाव जे बघितले, म्हणजे कुठला यज्ञाचं म्हणून कर्म किंवा पूजा म्हणून हे कर्म, हे कुठलंही कर्म आपण एक कर्तव्यबोधाने ॲज अ ड्युटी म्हणून काम करतो, की माझी ड्युटी आहे, मी कोणाची पत्नी आहे, कोणाचा पुत्र आहे, कोणाचा मुलगी आहे, कोणाचा नवरा आहे, या ड्युटीच्या अंडर आपण काम करतो. पण हे काम करत असताना जर आपण अनअटॅच्ड जर काम केलं, त्या कामात जर अटॅच झालो नाही, अटॅच का होतो आपण समजतो की या कर्मातनं मला काय मिळेल, त्यातनं मटेरियल काही इम्पॉर्टंट किंवा काही काही गोष्टी मला पैसे मिळतील, नाम यश मिळेल, यासाठी कर्म करणं याला म्हणतात स्वामीजी स्लेवसाठी कर्म करणं, स्लेवसारखं काम करणं. कारण मला जेव्हा पैसे मिळवायचे आहे त्यावेळेस मला कोणाची गुलामगिरी करणं आलं, त्याच्यासाठी कोणाचं तरी मला पाय धरणं आलं, कोणाची हाजी करणं आलं, नाव यश मिळवायचं असेल तर लोकांसमोर मला थोडंसं काहीतरी दाखवणं आलं, मला काही स्वतःला पोस्ट करणं आलं, तर ज्या नाम यश मिळणं याच्या मागे नक्कीच केव्हा ना केव्हा तुम्हाला दुःख मिळणारच आहे सगळ्या गोष्टींसाठी. तर हे सोडून स्वामीजी म्हणतात की तुम्ही जर फ्री माइंडनी काम केलं, अनअटॅच होऊन, अनासक्त होऊन जर काम केलं तर ते आहे मास्टरसारखं काम. आता इथे स्वामीजींनीच उदाहरण दिलं, तेच आता मला आठवलं, तर तेच उदाहरण घेऊ शकतो आपण, की स्वामीजींनी ते छान उदाहरण दिलं आहे की एक ब्रह्मचारी होता आणि त्याला थोडीशी सिद्धी प्राप्त झाली. तर तो जिथे तो जॉब करायला बसला ते वरती एक पक्षी बसला होता आणि तो ओरडला. तर याला वाटलं अरे बापरे, तू मला माझ्या ध्यानामध्ये व्यत्यय आणतोय. तो बघतो आणि तो जळून खाक होतो. तर त्याला वाटतं त्याला आपल्याला भरपूर पॉवर आली आपल्यामध्ये. मग तो जातो गावामध्ये भिक्षा मागायला जातो आणि मग एका भिक्षा मागायला एका बाईच्या घरात उभा राहतो आणि तर म्हणतो की भिक्षा दे, मला भिक्षा द्या वगैरे वगैरे. पण ती बाई काही आतनं आवाज देत नाही. तो बघतोय बाई आहे, त्याच्या मनात विचारतो की या बाईला आपली पॉवर माहीत नाही अजून. तर ती बाई आतनं म्हणते की हे बघ, तू थोडा वेळ थांब, मी काही पक्षी नाही आहे की तू बघितल्यानंतर मी मरून पडेल. त्याला एकदम अचंब वाटतो की या बाईला कसं काय समजलं एवढं सगळं, की मी असं केलं होतं, तो पक्षी माझ्या त्या शापाने मेला, तर बाईला कसं काय कळलं. मग तो त्या बाईला विचारतो की काय तुम्हाला कसं कळलं हे, मी असं पक्षाला शाप दिला होता आणि तो मेला. म्हटलं बघ, मी माझ्या
माझे पती आहे घरामध्ये, माझा संसार आहे, त्यांची पूर्ण मी सेवा करते. ते आजारी आहेत सध्या, त्या सेवा करता करताच मला त्याचं ज्ञान प्राप्त झालं आहे सगळ्या गोष्टींचं. म्हणजे तिचा अर्थ सांगायचा होता की मी ही सेवा करत असताना निस्वार्थपणे ॲज अ ड्युटी ती काम करते आहे, पण त्याच्यामध्ये इतकी निस्वार्थ तिच्यामध्ये आली आहे, तिचं मन इतकं तरल झालेलं आहे की तिला आता ते ज्ञान व्हायला लागलं आहे. आणि ते बघून ते म्हणतात, ती बाई त्याला म्हणते की तू एक काम कर, तुला अजून त्याच्या पुढचं ज्ञान पाहिजे असेल तर एक व्याध आहे, त्या व्याधाकडे जा तू आणि त्याच्याकडनं तू काही ज्ञान घे. मग तो जातो त्या व्याधाकडे, जसं सांगितलं आहे उपायाने त्याला. तर जेव्हा जातो तेव्हा बघतो की तो एक काहीतरी एक तो आपला खाटी कापला, तो मटण कापतोय आणि हे करतोय आणि ते करतोय. त्याला वाटतं या माणसाकडनं मी काय शिकणार आहे आता, तर बाईनी मला याच्याकडे का पाठवलं. म्हणून मग तो त्या व्याधाच्याकडे जातो. तिथे तसंच होतं की जसं व्याध त्या सगळं त्याचं पूर्ण काम संपवतो, ते पूर्ण ते काय कापायचं हे करायचं सगळं काम संपवतो आणि हे काम संपवून घरी जातो. घरी गेल्यानंतर आईवडिलांची सेवा करतो, त्यांना काय सगळं त्यांचं सगळं करायचं करतो आणि मग येऊन याला म्हणतो तू हां सांगतो आता काय म्हणायचं आहे तुला. हा उपदेश देतो व्याध. त्याला नाव आहे ती व्याध गीता. त्यांनी त्याला एक गीता सांगितली, खूप सुंदर आहे ती व्याध गीता. त्यात तो म्हणतो की हे जसं यांनी भगवंताने आधीच सांगितलं की नियतम कुरु कर्मत्व, की माझ्या परिस्थितीत मला जे काही काम मिळालं आहे ते काम ॲज अ ड्युटी म्हणून मी काम करत राहणार, बट नॉट ॲज अ स्लेव्ह. की माझ्या याच्यामध्ये मी आता कोणाचा पत्नीचा रोल आहे, कोणाचा नवऱ्याचा रोल आहे, कोणाचा मुलाचा रोल आहे, मी जस्ट रोल निभावतो आहे. परंतु हे रोल निभावत असताना मी कुठल्याही गोष्टीत अटॅच झालेलो नाही. म्हणजे आता समजा एखादं नाटक चालू आहे, त्या नाटकामध्ये 4-5 पात्र आहे, कोणी राजा आहे, कोणी राणी आहे, कोणी कुठलं पात्र आहे. आता राजांनी राजाचंच पात्र हे वठवायला पाहिजे. त्याने जर त्या राणीच्या कॅरेक्टरमध्ये घुसला तर पूर्ण त्या नाटकाचा पचका होऊन बसेल. तर त्या पूर्ण स्टेजमध्ये त्याला जर पूर्ण सगळं जर व्यवस्थित जर करायचं असेल, म्हणजे नाटक जर संपूर्ण व्यवस्थित चालवायचं असेल तर प्रत्येकाने आपापला रोल सांभाळायचा आहे. आणि प्रत्येकाला ते डिपेंडंट जे आहे प्रत्येक रोलवर, म्हणजे राजाचा रोल राणीवर डिपेंड आहे, राणीचा रोल राजावर डिपेंड आहे, तर त्या दोघांनी पण एकमेकाला निस्वार्थाने मदत करायला पाहिजे. हां, आता या प्रकारे जर मदत केली म्हणजे जसं पूर्ण युनिव्हर्सल सायकल मगासारखी आपण आणली ती, की जेव्हा मी या पूर्ण जगावर डिपेंड आहे तर तेव्हा मी या जगाला पण मदत करायला पाहिजे. या जगाशी पण मला नातं तोडून चालणार नाही आहे. तर जितकं मी या जगाला माझ्याकडून देता येईल तितकं मी या जगाला द्यायला प्रयत्न करेन, आणि जितकं कमी घेता येईल तितकं मी कमी घ्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे ज्याची मानसिक स्थिती आहे ते झालं मालकासारखं काम करणं, की ही इज नॉट डुईंग वर्क फॉर हिमसेल्फ. म्हणजे त्याला जितकं अत्यंत कमी आवश्यकता आहे अशा गोष्टींना घेऊन तो या पूर्ण जगामध्ये वावरतोय, आणि जितकं जास्त तो कॉन्ट्रीब्यूट करतो आहे तो सगळ्यांसाठी काम करतो आहे. आणि जसं आपण बघा बघितलं की स्लेवसारखं काम करणं म्हणजे बघ काय त्यात सगळी लाजिम होणं आलं ना सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे तुम्ही एखादा कोणाकडनं फेवर घ्या बघा, तुम्ही त्याचे गुलाम होता. तर हे तेवढं मोठं म्हणजे कर्माचं एवढं मोठा आपला विस्तार आहे पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये. तर तर हां, तर स्वामीजींनी या 2-4 गोष्टींचा तिथे उहापोह केला त्यांच्या कर्मयोगाच्या याच्यामध्ये, आणि तो इथे मला असं वाटलं की जरा इथे तो इथे लागू पडू शकतो. 20व्या श्लोकात ते म्हणतात की कर्मणैहि संसिद्धिम आस्थिता जनकादया लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. की याप्रमाणे जनकादी ज्ञानीपुरुषही आसक्तिरहित कर्मद्वारा या परमसिद्धीला प्राप्त झाले. यासाठी तूही लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील कर्म करण्यास योग्य आहेस. म्हणजे मी इथे प्रश्न निर्माण होतो की मग आता मला कर्म केलं, मी माझी चित्तशुद्धी झाली आणि मला ज्ञान पण समजा मिळालं असेल, मग मी कशाला कर्म करायचं. आता यात 2 पार्ट आहेत. एक लोकसंग्रह करण्यासाठी काम करतो, लोकसंग्रह काम करणं म्हणजे लोकांचा उद्धार करायचो, उद्धार करायचं आहे म्हणून त्याला करुणा येते, या जगाकडे बघून त्याला करुणा येते म्हणून तो लोकांच्या कल्याणासाठी म्हणून काम करतो. त्यांनी इथे राजा जनकांचं उदाहरण दिलं आहे भगवंतांनी, की राजा जनक हा ज्ञानी होता, तरीही
राजा जनकांनी हे कर्मयोगाच्या मार्गाने जाता जाता ही सिद्धी त्यांनी प्राप्त करून घेतली आणि सिद्धी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुन्हा कर्म केलं. कोणासाठी? लोकसंग्रह मेवापी, की लोकांना कशा या अजून चांगल्या मार्गाकडे घेऊन जाता येईल त्यासाठी म्हणून त्यांनी उर्वरित आयुष्य त्यासाठी त्यांनी वेचलं. जसं स्वामीजींचं आपण बघतो की स्वामीजींना काय आवश्यकता होती कर्म करायची? त्यांना कुठलंच कर्म करायची आवश्यकता नव्हती. ते तर स्वतः नारायण होते, एका सप्तर्षी ऋषीमधले एक ऋषी होते. किंवा ध्यानसिद्ध, डोळे लावले की ध्यान होणार त्यांचं. पण तरीही त्यांनी कर्म कशासाठी केलं? की लोकसंग्रह, की जगाचं कल्याण होईल. ठाकूरांनी पूर्ण जीवन त्यांनी घालवलं. हां, म्हणून या दृष्टीकडे लक्ष ठेवून, लोकसंग्रहासाठी दृष्टी ठेवून तू आता हे जे काही युद्ध करणार आहेस, या युद्धामध्ये काय होणार आहे की हे सगळे पापी जे कौरव आहेत ते मारले जाणार आहे. म्हणजेच काय होणार आहे की धर्माचं रक्षण करणार आहेस तू, आणि धर्माचं रक्षण करणं म्हणजेच लोकसंग्रह आहे. म्हणून तू याचा बाकी काहीही विचार न करता या मोठ्या मोठ्या लोकांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेव. त्यांनी जसे कर्मयोग केला, कर्मयोगाने त्यांनी त्यांचं स्वतःचं म्हणजे एक ज्ञानाच्या पातळीपर्यंत ते पोचले आणि तरीही समाजासाठी, लोकांसाठी ते कर्म करत गेले. तसाच तूही याप्रमाणे कर्म करत राहा. कारण यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. इथे म्हणतात की कारण श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो अन्य पुरुषही त्याप्रमाणेच वागतात. तो पुरुष जे काही प्रमाण मानितो लोक देखील त्याला अनुसरून वर्ततात. म्हणजे थोडक्यात इथं म्हणायचं आहे त्यांना की हे लोक उदाहरण देतात, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये ते एक उदाहरण घालून देतात की तुम्ही जर ह्या पूर्ण म्हणजे जसं आपण यज्ञाचं मग बघितलं चक्र, ते म्हणजे ज्ञानी पण त्या यज्ञाचा पार्ट आहे. आता हे लोकांना पुन्हा तो कर्म करतोय, लोकांसाठी कर्म करतोय, म्हणजे पुन्हा निस्वार्थ भावे पूर्ण त्या सायकलमध्ये त्यांनी पुन्हा भाग घेतलाय. म्हणजे आता मला ज्ञान झालं, आता मला याचा काही उपयोग नाही असं म्हणत नाही आहे तो. त्याला आता ह्या सगळ्या गोष्टींचं आवश्यकता काहीच नाही आहे, पण तरीही तो करतो आहे कारण हा एक यज्ञ चालू आहे. आणि त्या यज्ञामध्ये ही इज ऑल्सो वन ऑफ द पार्ट. तो ज्ञानी असू देत, पण ही इज ऑल्सो वन ऑफ द पार्ट ऑफ दिस कम्प्लीट प्ले. म्हणून ते म्हणतात की तो लोकांना आदर्श घालून देण्यासाठी म्हणून असा ज्ञानी लोकांना आदर्श घालून देण्यासाठी म्हणून काम करतो. आता ज्ञानाचे दोन प्रकार आहे, एक निवृत्त ज्ञाननिष्ठ आणि एक प्रवृत्त ज्ञाननिष्ठ आपण त्याला म्हणू शकतो. की लोकसंग्रहाचं काम कोण करतात की जे प्रवृत्ती, म्हणजे आता आपण डायरेक्ट डिसापमध्ये जर बघितलं तर स्वामीजी खूप कर्म करायचे, अखंडानंद महाराज खूप कर्म करायचे. पण तुर्यानंद महाराज बघा किंवा अभेदानंदजी महाराज बघा, त्यांचं थोडं ध्यानप्रवण त्यांचं मन होतं. ब्रह्मानंदजी महाराज ते पण त्यांनी कर्म केलं, पण स्वामीजींसारखं त्यांनी कर्म नाही केलं. त्यातमध्ये पण फरक आहे. तर इथे ज्ञाननिष्ठ म्हणजे की ज्या ज्ञानाला की त्यांनी कर्मयोग केला, कर्मयोगाने त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि नंतर तो त्याच्या आत्मरतिरेवस्यात आत्मतुप्तस्य मानव असा विचार करून तो त्या स्वतःच्याच तो आपल्या याच्यामध्ये मग्न आहे. तो कर्म करत नाही आहे, दिसत नाही आहे कर्म करताना. पण काही ज्ञाननिष्ठ असे आहे की त्यांना कर्मयोग त्यांनी केला, त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि लोकसंग्रहासाठी म्हणून ते कर्म करतात. यांना म्हणायचं आपण प्रवृत्त ज्ञाननिष्ठ आणि निवृत्त ज्ञाननिष्ठ. तर या ज्ञानामध्ये प्रत्येक ज्ञानाने कर्म करायलाच पाहिजे असं काही नाही आहे. हे त्याच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीवर आहे. म्हणजे मी कर्म करेन की नाही करेन हे माझ्या स्वतःच्या पर्सनॅलिटीवर डिपेंड करते की मी आतापर्यंत माझं आयुष्य कसं घालवलं आणि मी कसं घालवणार आहे पुढचं. तर हे इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल हे डिफर करतं. म्हणून इथे भगवंत म्हणतात की असा माणूस आपल्याला कर्म करताना दिसतो, असा माणूस आपल्याला म्हणजे ज्ञानी माणूस कर्म करताना दिसतो. कारण याचं आहे की तो लोकांना एक आदर्श घालून देत असतो आणि त्या आदर्शाला बघून लोक आपलं जीवन घालवत असतात. तर इथपर्यंत आपण आज बघितलं.
या पुढचा थोडासा टॉपिक वेगळा होतो, आपण तो नेक्स्ट त्याच्यामध्ये बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.